आगरी कोळी समाजामधलं लग्न सोहळ्यामधली हळद ही सगळ्यात महत्त्वाची असते। त्या हळदीमध्येच मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो। लग्नामधला एवढा जल्लोष होत नाही, तेवढा मोठ्या प्रमाणात जल्लोष हा हळदीमध्ये होतो। हा एक प्रकारचा त्यांचा इव्हेंटच असतो। ज्या पद्धतीने इतर समाजामध्ये लग्न मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तशाच पद्धतीने आगरी समाजामध्ये किंवा कोळी समाजामध्ये हळद याला खूप महत्त्व आहे, म्हणून ती मोठे जल्लोष साजरी केली जातात। आपल्यासोबत कुंदन म्हात्रे जो नवरदेव आहे त्याची आई आपल्यासोबत आहे, त्याला देखील मारहाण झाला, पण त्यांच्याशी पहिल्यांदा बोलूया। काय नक्की प्रकार झाला, जेव्हा पोलीस आले तेव्हा काय घडलं? पोलीस आले न डायरेक्ट डीजेची मशीन होती ना ती फेकून दिली। तर मी आई आहे त्याची, मग तो कुठं आहे? ज्याचा लग्न आहे तो मुलगा कुठं आहे? अरे तो मुलगा नाही इथं नाही, मग त्याला पहिला बोलून घ्या सगळ्याशिवाय देणं। नंतर खुर्च्या तोरल्या, दोन हे तोरलं, कशावरनं तोरतं काय झाला काय नाही, तर मग ते करून तर माझी इथं उपट घातली डायरेक्ट। तुम्हालाही मारलं? कोणी मारलं तुम्हाला? ते पोलिसांनी। पोलीस म्हणजे कोण? महिला पोलीस होते? पुरुष? नाही, महिला एक पण नव्हती। महिला नव्हती, लेडीजला तुम्ही करत नाही। महिला एक पण नव्हती। सगळे येते, मी त्याला बोलते का माझे कशाला मारते, हे दोन्ही तंगड्या तोडून टाकीन, असं डायरेक्ट बोलला तो। काय नक्की तुम्ही नवऱ्या मुलाचे मामी आहे, तुम्ही देखील हळदीमध्ये होतात, काय प्रकार नक्की जरा काय तुमचं म्हणणं? पण आम्ही डीजे वाजूनची बंद करून वायरी वगैरे काढलेल्या होत्या, तरी ह्या लोकांनी डीजेचं सामान घेऊन गेले। आमची मुलं विचारायला त्यांच्या मागे गेली की काय प्रकार आहे, कशा मुलं नेता? तर एक हवालदार, जसं तो आता व्हिडिओ काढतो तसा एक हवालदार व्हिडिओ काढत होता आणि बोलत होता का इथं लवकर या, ही लोक आम्हाला मारायला आलेत। तिथे त्यांची एक व्हॅन आली, त्याच्यात 10-12 पोलीस होते। त्यावेळी सगळ्या महिलांनी बघितली, लहान मुलांनी बघितली, कोण नाही, सगळ्यांना धक्काबुक्की करून लाठीचार केला। एका माणसाला चार टाके पडलेले आहे, एकाचा हात तुटलेला आहे डीजे वाल्याचा। माझ्या नंदांनी ती हे बघा बघितलेलंच आहे, ते सगळं केले। मी बोलायला गेली, तुम्हाला महिलांवर हात उघडायचा अधिकार नाही, तर मला बोलला तू गप्प बस, नाही तर तुझा पण टकला फोडीन। आणि जो नवरा मुलगा आहे त्याच्या घरांच्या सर्व फॅमिलीला घेऊन जर आलीच नाही तर मंडपाला आग लावून आणि मंडप पेटून देईन, आणि सांगितलं कसं तुमचं लगीन होतंय ते मी बघतोय। काय कोण हे असं बोलत होतं? वाडकर मोठे साहेब, गायकवाड साहेब स्वतः तिथे होते? हो, मला त्यांनीच धमकी दिली, मला सांगितलं गप्प बस, मला त्यांनी स्वतः दम दिला आणि बोलले का जर तू जास्त उच्चारी केलीस ना तर तुझा टकला फोडून टाकीन, आणि घेऊन नाही आलीस तर तुझ्या मनवाला आग लावून, आणि कसं तुमचं लगीन होते ते बघते। या गावाचा बोलते राजे आहे आणि हा गाव माझ्या हातात आहे, माझ्याशिवाय काहीही होत नाही असं ते बोलले, असं बोलला। आणि माझ्यावर लाठीचार करणार तर माझी बाजूला नंदन होती, तिने जर हात दिला तेव्हा मी वाचले, नाही तर मला पण धक्का मारला, ते इथं पायावर लागलेला आहे। महिलाला गाली द्यायची पण त्यांना अधिकार नाहीये, महिलाला हात उचलायचा पण अधिकार नाही। तुम्ही अधिकार कसं ते विचारा त्याला, तुम्ही महिलांना का म्हणून तुम्ही हात लावला म्हणून? लेडीज नसेल तुम्ही का म्हणून शिवी दिली, का म्हणून त्यांना लाठीमार केलं, ते तुम्ही अगोदर त्यांना विचारा। ज्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने ज्यावेळी दुश्मनी असते तशा पद्धतीने हा राग काढल्याचं ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। ज्यावेळी वरिष्ठ अधिकारी गायकवाड असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे म्हटलंय, शिवीगाळ केली आहे, यामुळे ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ते कुंदन जो हा नवरदेव आहे त्याचे सगळे नातेवाईक आहेत, या सगळ्या महिला संतप्त आहेत। मी म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई।